तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन मोठ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आल्या सकाळ सकाळ आलो आहेत रानात. तर हे जे आंब आहेत, तिकडं परत ते खाली गावात आहे, तिकडं आपण आलो आहेत पाणी घालायला. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला मोटर चालू करावं लागेल. ही पाईप आहेत ते सगळं जोडून घ्यायच्यात. तर बघू, दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने काय असते, काय नेमकं काय गावाकडं काय काय असते. तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे जी तुम्हाला बँड दिसते ना इथं, ही आता हे खोलून घ्यायचं आहे पहिल्यांदा. हे पाईप जोडायचं आणि मग तिकडं जे आंबे आहेत त्या आंब्याला पाणी घालायचं. त्याला खोलायला अजून पानं वगैरे बघायचे कुठे आहेत ते. ही जी पाईप आहे ना, ही पाईप इथं बसवून घ्यायचं आहे असा, आणि मग तिकडे आंब्याला पाणी घालायचं. इकडे पेरूचं झाड आहे, हे आंब्यात झाड आहे. बघू आता कसं काय होतं आहे. लाईट 8 वाजता येणार आहे, आपण जरा लवकरच आलो आहे रानात. पानं तर सापडल्यात. आता आपलं पानं कुठं ठेवल्यात काय माहिती घरच्यांनी. हे आहेत आमच्या चुलत्याचं पानं, ती घेतल्यात तिकडे त्या झाडाखालून. आता ती खोलावं लागेल, बसवावं लागेल. आमचं पानं कुठं ठेवल्यात काय नेमकं माहिती नाही. बघा, पपया फार खराब व्हायला लागलेत. ही आहेत आंब्याची झाडं, ही आहे शेवग्याचं झाड, आणि ही इकडं आमच्या चुलत्याचे आंब्याचं झाड आहे पेरूचे. ही आहे आमचं. इथं अजून एक लावलंय वाटतं काहीतरी. बघू आता, ही जी पाईप आहे ना, हे पाईप आणि तिकडं पाणी सोडायचे आंब्याला. बघू काय होतंय काय नाही. हे आता हे खोलून घ्यायचे पाण्याने. येऊ खोलून बसून आधी. हे बघा, अशा पद्धतीने आता बसून घेतले. बघू आता अजून कुठं राहिलंय ते बसून घ्यावं लागेल. तिकडे खाली गवतापाशी एक कॉक आहे, ती कॉक पण बघावं लागेल चालू आहे का नाही. ते सगळं पाणी तिथं खाली जाईल. आधी पानं आणलेलं पानं ठेवून येऊ पहिल्यांदा, कारण परत तिकडेच राहतं. बघा, इथं पाईपाने पाणी येईन आणि असं डायरेक्ट आंब्याला जाईन. काय होतं माहिती ना, आता उन्हाळाभर काय पाणी जास्त नाही भेटत, त्याच्यामुळे थोडं सोडावं लागतं. इकडं बघा, अजून याला काय आंब्याला काय आलं नाही, पण येईन पुढच्या वर्षी. ही कुत्रीत ना मित्रांनो, हे 2 कोणीतरी आहे ना यांना सोडून दिले, आणि ती काय आता माझ्या गाडी मागं पळत आले तिकडे लांब पार. नेमकं काय मी आणलं नाही घरून खायला. बघू काहीतरी आता इथे सापडलं तर आहे. इकडे बघा, माझ्याच मागं आलं आता. काय गावाकडलं काय नसतं एवढं. ही पानं इथं होतं, ही पानं आता ठेवून देऊ आपण, नाही तर चुलता बसून बघत इकडे पानं. आता आपल्याला जायचं आहे तिकडं खाली. बघू तिकडे ही जी खत आहे ना, खत आता टाकून घेतलं. याला 1-2 दिवसात विस्कटून नांगरून घ्यायचे. कधी मुहूर्त लागतोय काय माहिती. आता मित्रांनो, तुमच्यापैकी कोण आपला ब्लॉग गावाकडून बघत आहे तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आणि आपला पहिलाच मोठा ब्लॉग आहे, नेमका कसा काय होतोय तेवढं कमेंटमध्ये सांगा आपल्याला नक्की. हे आपलं आहे गावाचं रान, त्याला मस्तपैकी आता जाळून पिळून मोकळं केलं आहे. आता सगळं नांगरायचं आता हे. आणि ही आहे सोलर प्लेट चुलत्याची आमच्या. तुमच्याकडं कोणी असले बसवले का सोलर प्लेट तेवढं सांगा. ही जवळपास काहीतरी 30-35 हजाराचं आहे, एक नंबर आहे. हे बघा, असं गहू झाले असं जाळून घ्यावं लागतं, नाही तर लई त्याचं कचपान राहते. ऊन जरा जास्तच लागतं ह्यावेळेस. आता वाजले तर 8, तरी बघा किती ऊन लागते. त्याच्यामुळे टोपी घेऊन आलो. बघू आता इकडं खाली कॉक आहे आपलं, ते आधी कॉक बघून यायचे आपल्याला चालू आहे का बंद आहे. नाही ते सगळं पाणी इकडं खालीच जाईन. कॉक आहे मित्रांनो, कॉक चालूच होता, सगळं पाणी इकडंच आलं असतं. याला आधी आता बंद करून घ्यावं लागेल. आधी आपल्याला पाणी लावायचे आंब्याला आणि मग लावायचे ह्या गवताला. बघा हे जरा हिरवं आहे, तेवढंच थोडंफार उन्हाळ्यात गवत होतं गुरांना खायला त्याला.
ह्याला काय पाणी नाही, गेले जळून आता. कारण प्यायलाच पाणी पुरत नाही, त्याच्यामुळे सगळं आता जळून चाललंय. आणि ही एवढंच राहिले हिरवं थोडं. बघू आता लाईट आली असली मोटर वगैरे चालू करू. मित्रांनो थांबा, तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. ही आहेत आपल्या मिरच्या, फार वाळून गेल्या, त्याला पाणीच राहिलं नाही. कारण आता जवळपास अजून 2 महिने आपल्याला पाणी कमी असते. नंतर पाऊस पडला की परत सुरू होते. हे बघा इकडं थोडं थोडं पाणी आहे, त्याच्यामुळे हे असलं चुलत्याने गोट वगैरे केले. मित्रांनो तुम्ही कुठून आपला ब्लॉग बघताय तेवढं आपल्या कमेंटमध्ये सांगा. नेमका आपल्याला कळलं तरी तुम्ही कुठून आपलं ब्लॉग बघताय काय. हे बघा गवारी शेंग. आता आलोय आपण विहिरीस, तर मी मोटर चालू करू. लय जाम बसले बघा. लाईट का नाही काय माहिती. लाईट तर काय नाही मित्रांनो अजून आली. बघा ही आपली विहीर आहे अशी. लय गचपान झालंय इथं. तुम्हाला पाणी दिसतंय का सांगा? दिसतंय का पाणी? पाणीच नाही तर दिसेल कुठून तुम्हाला? लय कमी झालंय पाणी, पार लय थोडं राहिलं विहिरीत. हे असं कॉकपीक फिरून घ्यावं लागेल. मोटर यायला बहुतेक लाईट यायला टाईम आहे बहुतेक अजून. एक इकडे एक खोक आहे, पलीकडे एक खोक आहे. बघू आता लाईट यायची वाट. हे बघा या चुलत्याच्या मिरच्या केल्यात वाळून. इकडे हे आंब आहेत. किती आंबे बघितलं असते तुम्ही आत्तापर्यंत आंब्याचं झाड? सांगा बरं तेवढं मोजून. आता पुढच्या ह्या वर्षी नाही बरं का, पुढच्या वर्षी येते ना आता सगळ्याच ह्याला आंबा. मग नुसतं आंबाचा आंबा. आता बाजारात गेलतो काल परवा आम्ही, तर 300-400 काही सांगत होते. त्याच्यामुळे आता काही विषयच नाही, किती आंबा खा. मित्रांनो शेवटी एकदाची लाईट आली. लई वेळ झालं बसलो होतो इथे. आता काय लाईट येईपर्यंत थांबलो. राईट 8:03 लाईट आली आत्ता शिक. आता पटकन जाऊ खाली, बघू पाणी आलंय का नाही. चला. शेवटी एकदाचं पाणी आलं बाबा. मोटर झालती उलटी, काय सांगू आता. त्याच्यामुळे पळत जावं लागलं, परत स्विच केली. आणि आता बघा आलंय पाणी इथे. चाललंय आता परत मोटर बंद करायला जायचं आणि तिकडे खाली हे बसवायचं आणि परत गवताला पाणी लावायचं. आता हे बरं 2 मिनिटात. मग अशी मोटर झाली ती उलटी, त्याच्यामुळे आता काय पाणी येत नव्हतं. आता हाय सुईची, त्याच्यामुळे पाणी बघा किती आलंय. बघा आता हे काय 2 मिनिटात बरं. आता भरलंच. चला आता परत पळत जावं लागेल मोटर बंद करायला. काय लई अवघड खेळ आहे. आता पाणी सगळं वायाला जातं, नाही लवकर बंद केली त्याच्यामुळे लवकर बंद करावं लागेल. मित्रांनो हे बघा, हे मगाचं जे बँड होतं ना ते आता काढून टाकलं. आणि ते खालचं गावतं बसलं होतं ते पण कॉक फिरून आलं. जो मगाशी आपण बंद केलं ना ते चालू करून आलं परत. काय लाईट लय ही करते. ती मोटर उलटी झाली, ती लय पळापळ झाली. काय सांगावं तुम्हाला आता. बघा आता फुल भरलंय, आता काही टेन्शन नाही. तर आठवडाभर. तुम्हाला एक सांगू का, कुठं नाही सांगत तुम्हाला, काहीतरी चांगलं करायला गेलं की असलं वाईटच होऊन बसतं. बघा तिकडं मोटर बंद करायला गेलो तोवरही बसलं फुटून गेलं इकडं पाणी. काय सांगावं ते, लय अवघड खेळ आहे. आता काही टेन्शन नाही. आता 2-4 दिवस आता काय फुल भरलं. चला आता परत जायचं. हे बघा हे आपली इथे पानं ठेवायची जागा आहे, मग सापडलं नाही ते आता ध्यानात राहील. आता परत मोटर चालू करायला जायचं तिकडं वर पार. बघा तुम्हाला दाखवा वाऱ्याचीच झाडापाशी. आणि परत खाली यायचं, परत बरोच तर थांबायचं. आता लय कठाळा आलाय, वर खाली जायचं. पण जावं लागेल, काही इलाज नाही आता. तुम्ही जर मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. कारण आपण यूट्यूबला पहिल्यांदाच हा मोठा ब्लॉग टाकतोय. कोणी बघल नाही बघल काय सांगता येत नाही.
तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. असंच काय सपोर्ट राहू द्या. इंस्टाग्रामला आपण मिनी ब्लॉग पण बनवत असतो, ते पण नक्की बघा. इंस्टाग्राम फेसबुकला असतात. तर बघू आता याचे आता परत मोटर चालू कराय. मित्रांनो, तुम्हाला मगच सांगितलं काय बी चांगलं करायला गेलं नाही असं वाईटच होतं. आता घरी जायचे लवकर, पण आता काय सांगावे बघा, लाईटच गेली. आता काय लय अवघड खेळ आहे. बघू आता कधी येते, परत वाट बघत बसावं लागेल लाईटीची. आता मेघाचं बटन टाकून ठेवू, जावा येईन. टोपी जरा ओली करून घेऊ, लय ऊन लागते. टोपी ओली केली ना मित्रांनो, तिला थोडं झटकून घ्यायचं आणि डोक्यात घालायचं. आणि गाडीला बसलात ना तुम्ही, आता वरून जर हवा लागली तर नुसती एसीवरच हवा लागते डोक्याला, गार मस्त पैकी. असली मजा आहे मित्रांनो. कोणाकोणाला गावाकडे राहायला आवडतं कमेंटमध्ये सांगा तेवढं. मित्रांनो, पाणी आता निघालं, आता मोटर बंद करून आलो आहे. तर मित्रांनो, तर आजचा ब्लॉग आपला रानातच सुरू झाला होता आणि रानातच संपला आहे. तर मित्रांनो, असंच आपल्याला ब्लॉग बनवायचे, मोठे ब्लॉग का मिनी ब्लॉग, कसं काय वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.